दरम्यान महायुतीमध्ये भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी देखील आता समोर आली आहे। भाजपकडून एकूण 16 जणांना मंत्रिपदाची शपथ मिळू शकते असं देखील समजतंय। यामध्ये रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा, विखे पाटील, गिरीश महाजनांचं देखील मंत्रिपद कायम राहणार असल्याची माहिती मिळते। सोबतच निलेश राणे, गणेश नाईक, आशिष शेलारांची देखील वर्णी यावेळी लागण्याची शक्यता आहे। दरम्यान भाजपचे संभाव्य मंत्री नेमके कोण कोण असणार आहेत हे आपण पाहतोय। रवींद्र चव्हाण, नितेश राणे, गणेश नाईक आणि आशिष शेलारांची सुद्धा या मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे। यासोबतच रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजनांचं सुद्धा नाव या मंत्रिमंडळाच्या यादीमध्ये दिसून येत आहे। शपथविधी सोहळ्याला अवघे 48 तास राहिलेले असताना आता शिवसेना आणि भाजपकडून या मंत्रिपदाच्या नावांची सध्या ही यादी समोर येते आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।